नॉनव्हेजला सुद्धा पाठी पडेल अशी सोयाबीनची भाजी आज बनवली अगदी सोप्या पद्धतीने। सोयाबीन थोडा वेळ भिजत ठेवले होते, छान पिळून घेतले आणि एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे। त्यामध्ये कमी आंबट असलेले हे छान पेटलेले दही ऍड केलेले आहे। 2 कांदे तळून घेतले होते ते ऍड केलेले आहे। जाडसर वाटलेलं आलं लसूण ऍड केलेलं आहे। शिमला मिरची, गाजर, वाटाणे, लाल तिखट, हळद, धने पूड, चिकन मसाला, पुदिना पावडर, मीठ, हिरवी मिरची ऍड केलेली आहे। चिकन मसाल्याऐवजी कोणत्याही प्रकारचा मसाला आपण इथे वापरू शकतो आणि पुदिना मी सुकवून स्टोर केलेला आहे, त्यातलाच इथे वापरलेला आहे। सर्व काही एकजीव करून सोयाबीन अर्धा तास तरी मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। अर्ध्या तासानंतर भाजी बनवायची आहे। त्यासाठी कढाईमध्ये तेल ऍड केलेलं आहे, तेजपत्ता टाकलेला आहे, कांदा टाकलेला आहे। कांदा छान परतून घेतला आहे। नंतर एक छोटा टोमॅटो किसून टाकलेला आहे। टोमॅटो सुद्धा छान परतून घेतला आहे। नंतर मॅरिनेट झालेलं सोयाबीन टाकलेलं आहे, थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि सोयाबीन अगदी व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे। थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे। इथे छान अशी भाजी आपली बनून तयार झालेली आहे। आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। थँक यू।